नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजची बातमी हृदयाला चटका लावणारी आहे. अवघा 8 तासाचं एक नवजात बाळ रस्त्यावर टाकलेलं. होय, रस्त्यावर, मोकळ्या पानंद रस्त्यावर. पण या बाळाचं नशीब बलवत्तर, कारण त्याला माणुसकीचा हात लाभला. 2 जून 2025 रोजी संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात निंभोरा गावाजवळ पानंद रस्त्यावर एका वृद्ध महिलेला हे बाळ आढळलं आणि त्याची माणुसकी जागी झाली. त्या महिलेचं नाव बेभा पटाई. बाळाला पाहताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता बाळाला उचललं आणि थेट निंभोरा गावातील सरपंचाच्या घरी नेलं. सरपंचांनी तात्काळ आशा सेविका मीना अशोक वाघ यांना बोलवलं. मीनाताईंनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने 102 अँब्युलन्सला कॉल केला आणि चालक शरद आनंदा कोळी यांनी वेळ न दडवता बाळाला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. बाळ खूपच अशक्त होतं. ते रडत नव्हतं, डोळे मिटलेले. पण त्या क्षणी अनेक लोकांनी एकत्र येऊन त्यासाठी माणुसकीची कवच उभा केलं. सिस्टर दर्शन धनगर आणि शिपाई अमोल बापारे यांनी बाळाला तातडीने प्राथमिक उपचार दिलं. त्याच वेळी जळगाव येथील पोलीस अधिकारी रुग्णालयात दाखल झाले. आशाताईंनी पिंपळगाव हरोशेर येथील पोलीस असंच ते मध्ये बघण्यासाठी आले होते. त्यांना सांगितलं बाळासाठी डायपर, दुधाचं पावडर आणि डोळ्यांचं ड्रॉप्स लागतील आणि माणुसकीचं दर्शन घडवत पोलिसांनी लगेच ते साहित्य आणून दिलं. फक्त बाळच नव्हतं वाचवलं गेलं, तर माणुसकीचा विश्वासही पुन्हा जिवंत झाला. यानंतर पाचोरा पोलीस स्टेशनला याची माहिती देण्यात आली आणि हे स्पष्ट झालं की बाळ सोयगाव तालुक्यातील बनोटी गावच्या हातीत सापडलं होतं. PSI आर्यत शेख यांनी तात्काळ रुग्णालयात गाठलं आणि बाळाला ताब्यात घेतलं. त्यानंतर बाळाला पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आलं. या घटनेत निंभोरा गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस नाईक हरीश आहिरे, कॉन्स्टेबल संदीप पाटील, वैभव पाटील आणि तालुका माझा चॅनलचे संपादक बंडू सोनार यांचं मोठं सहकार्य लाभलं. खरं सांगायचं तर प्रत्येकाने जे केलं ते शब्दात सांगणं कठीण आहे. आज आपण समाजात अनेक नकारात्मक घटना पाहतो, ऐकतो, पण अशा वेळेस एखाद्या बाळासाठी उभं राहणं हीच खरी माणुसकी आहे. सध्या बाळाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे आणि सोयगाव पोलीस पुढील तपास करत आहेत. हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून हे बाळ ज्या आई वडिलांपासून दूर गेलं त्यांना न्याय मिळू शकेल आणि आपण एक समाज म्हणून अधिक जबाबदार ठरू. पण एक गोष्ट नक्की, आज त्या चिमुकल्याचा जीव वाचला आणि माणुसकी जिंकली. तुमचं यावर काय मत आहे? तुमचं मन व्यथित झालं ना? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा माणुसकीची गोष्ट पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.